तर मी आणि मनू गेलो होतो खालून आमचं ब्लिंकिटचं पार्सल आणायला आणि पार्सलमध्ये काही विशेष असं नाही आहे. तर त्यात मनूचं डायपर, आमच्या तिघांसाठी ही मंच आणि हे स्पार्कलिंग वॉटर. दरवेळेस मी स्पार्कलिंग वॉटर येते, पेपर बोट्स मागवते, ते मस्त लागतं. पण ते आता नेमके आउट ऑफ स्टॉक होतं. म्हणून म्हटलं चला हे ट्राय करून पाहूयात. आणि ते ना खरंच अजिबात छान नव्हतं बरं का. त्यानंतर मी घेतलं कुकर लावायला, कारण आज आम्हाला बनवायचे होते फिश. म्हटलं मग वरण भात आणि फिश फ्राय असेल की सगळं व्यवस्थित असं होऊन जातं. तर मी फिश फ्राय करण्यासाठी फिशने छान असे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत आणि त्याचं वरच्या कोटिंगसाठी रवा, थोडंसं तांदळाचं पीठ, त्यानंतर कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला घेतला. आता याचं छान असं कोटिंग मला करून घ्यायचं होतं. थोडंसं मीठही घातलं आणि या सगळ्या गोष्टी घालायचं कारण की वरचं जे लेअरिंग आहे ना ते फिकं फिकं नको लागायला यासाठी. आता याच्यात मला छान असे फिश कोट करून घ्यायचे होते आणि फ्राय करायला टाकायचे होते म्हणजे तव्यात. पण मी केली इथे चूक, ती म्हणजे हे जे मॅरिनेशनचं पाणी आहे म्हटलं ते फिशवर टाकून घेऊया, म्हणजे फिशला ना अजून छान टेस्ट येईल. पण तीच माझ्याकडनं सगळ्यात मोठी चूक झाली. कारण सगळा रवा ओला झाला आणि फिश काय त्यात नीट कोटच होत नव्हता. कसाबसा मी कोट केला, कारण ओला झाला ना रवा की तो छान असा कोट होत नाही, कोरडा असेल की होतो. मग तो कसाबसा कोट केला आणि तव्यावर मस्त असं तेल टाकून घेतलं. आणि यांच्या दोघांचे ना मी नंतर बनवणार होते. सगळ्यात आधी मी जेवणार होते. कारण नवन्याला आणि तिच्या पप्पांना फिश मला भरवावे लागतात, कारण त्यांना ते काटे काढून व्यवस्थित खाता येत नाही. तरी हा पापलेट असू दे, सुरमई असू दे, यात काटे नसतात जास्ती, तरी या गोष्टी त्यांना भरवाव्याच लागतात. म्हटलं चला मग सगळ्यात आधी मी जेवून घेते आणि मग तुम्हाला भरवते. तर इथे मी माझं ताट रेडी केलं होतं आणि नवन्याचे आणि तिच्या पप्पांचा मात्र फिशनं खूप छान झाला होता, कारण त्यात मी अशी चूक केली नव्हती. पण माझाही ना खूप छान लागला टेस्टला, कारण रव्यात थोडा मसाला टाकला होता त्यामुळे त्याची टेस्ट अजूनच छान झाली होती. फायनली मी जेवायला बसले आणि फिश आतपर्यंत मस्त असा मऊ शिजला होता, जो खायला एक नंबर लागत होता. आमच्या सगळ्यांची जेवणं आज एवढ्या लवकर झाली ना की 7च्या आधीच तिघांचीही जेवणं झाली होती. मग संध्याकाळी थोडंसं मार्केटमध्ये गेलो, काही गोष्टी आणायच्या होत्या. मग मला सगळ्यात आधी घ्यायची होती ती म्हणजे ज्वारी, कारण मी ज्वारीची भाकर एक टाईम खाते आहे सध्या. तर ती आणली 1-2 किलो. त्यानंतर हे कोको पावडर आणि हे डार्क कंपाऊंड चॉकलेट, कारण मला बनवायचा आहे केक, त्यासाठी मी या गोष्टी घेऊन आली होती. आणि इथे नवन्यामध्ये मध्ये येते, कारण तिला दाखवायचा आहे तिचा लॉलीपॉप. तर या गोष्टी तर आणल्याच आणि काही फळं घरात काहीच नव्हती, तर म्हटलं चला ती घेऊन येऊया. तर ही जांभळं घेऊन आली आहेत मी, कारण 10-15 दिवसच यांचा सीझन राहत. त्यानंतर आणले होते बनाना आणि खूप सारे आंबे, कारण आंब्यांचाही सीझन आता संपत आला, तर म्हटलं खाऊन घेऊयात. तर असंच काहीसं होतं आजचा हा छोटासा माझा दिवस आणि हा छोटासा व्हिडिओ जो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.